नमस्कार, मी शीतल. कशी आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज मी बनवणार आहे बटाट्याची भाजी. उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवणार आहे. ही भाजी सगळ्यांनाच येते, सर्वांची छान होते. पण मी कशा पद्धतीने बनवते ती मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. आणि त्यासाठी आपण सर्वप्रथम साहित्य बघूया. तर इथे मी हे बटाटे उकडून घेतलेले आहेत. नंतर टमाटर, कोथिंबीर, कांदा, लसूण, कढीपत्ता, जिरे, मोहरी, हळद, गरम मसाला, लाल तिखट, मीठ आणि हे खडे मसाले आहेत. तमालपत्र, दालचिनी, मिरे आणि लवंग. तुमच्याजवळ जर मोठी विलायची असेल तर तुम्ही वापरू शकता, नाही वापरली तरीही चालते. आता हे जे बटाटे आहेत त्याचे आपल्याला टोपरं काढून घ्यायचे आहेत. बटाटे लवकर शिजावं म्हणून मी ते कट करून घेतले होते आणि नंतर शिजू घातले होते, कुकरमध्ये लावले होते. तर तुम्ही डायरेक्टसुद्धा सगळं पूर्ण बटाटासुद्धा उकडू शकता. मी हाफ करून उकडलेले आहेत. हे बघा, अशा प्रकारे सर्व टपरं काढून घ्यायचे. बटाटे थंडे झाले की सर्व टपरं लवकर निघतात. आणि आता हे जे कोथिंबीर आहे, टमाटर आहेत, हे आपण पहिले स्वच्छ धुवून घेऊया. धुवून घेतल्यानंतरच त्याला कट करून घ्यायचं. मी पण पहिले धुवून घेतलेलं आहे आणि नंतर कट करत आहे. हे बघा, कोथिंबीर वेगळी केलेली आहे. आता ते कट करते. आता टोमॅटोसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला जास्त म्हणजे तुम्ही जर का 2 किंवा 3च असाल फॅमिलीमध्ये खाणारे, तर तुम्ही अर्धा टोमॅटोसुद्धा वापरू शकता. जर तुम्हाला जास्त आंबट नसेल आवडत तर तुम्ही अर्धा टमाटरसुद्धा वापरू शकता. आणि या टमाटरची साईज थोडी छोटी होती त्याच्यामुळे मी पूर्ण टमाटर टाकलेला आहे. त्यानंतर कांदा तुम्हाला हवा तेवढा. मला जास्त कांदा आवडत नाही त्याच्यामुळे मी छोट्या साईजचाच कांदा कट केलेला आहे. हे बघा, अशा प्रकारे. बटाट्याची भाजी बनवायला खरंच खूप सोपी आहे, सर्वांनाच येते. जे मुली स्टार्टिंगला सुरुवात करत असतील स्वयंपाक बनवण्यासाठी त्यांना हा व्हिडिओ खरंच खूप फायद्याचा आहे. कारण की मी तुम्हाला सर्व म्हणजे स्टेप टू स्टेप सांगणार आहे. भाजी कशी करायची, स्टार्टिंगला काय टाकायचं, नंतर काय टाकायचं, सर्व सांगणार आहे. त्याच्यामुळे प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करू नका. आता मी हे लसूण ठेचून घेते. तुम्ही खलबत्त्यातसुद्धा ठेचू शकता, पण मला ते उचलायचा, वर आणा, परत खाली ठेवा, हे करायचा कंटाळा येतो. त्याच्यामुळे मी डायरेक्ट त्या दगडानंच मॅश करून घेतलेला आहे. हे बघा, आपला लसूणसुद्धा बारीक झालेला आहे. आता बटाट्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. हातानंच करायचे, आपल्या चाकूनं करायची काहीही गरज नाही. हे उकडलेले असल्यामुळे तुम्हाला हातानंच अगदी तुम्हाला जसे हवे तसे त्याचे छोटे छोटे तुकडे होतात. आणि चाकूनं जर केलं तर ते एकसारखे दिसतात. त्याच्यामुळं ते ग्रेव्ही येत नाही त्याला. कारण की आता हातानं जर केलं तर काही बारीक काही मोठे होतात, त्याच्यामुळं ग्रेव्ही छान येते. नंतर इकडं कढईमध्ये आपण तेल टाकूया. मी 3 चम्मच तेल टाकलेलं आहे. तुम्ही रोजच्या भाजीत जेवढं तेल वापरता तेवढंच वापरा. त्यानंतर तेल छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला मोहरी टाकायची. त्यानंतर खडे मसाले टाकायचे आहेत. हे मी इथे घेतलेले आहेत. हेच खडे मसाले आपल्याला वापरायचे आहेत. नंतर यामध्ये आपल्याला जिरं ॲड करायचं आहे. आणि आता तमालपत्र टाकायचं आहे. त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे. नंतर लसूण टाकायचं आहे आपल्याला यामध्ये. आणि याला छान मिक्स करायचं आणि लगेच कांदासुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे. आपल्याला कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे, म्हणजेच तळून घ्यायचं आहे याच्यामध्ये. आणि गॅसचा पॉवर कमी जास्त करत राहायचं. एकदमच जर हाय केला ना तर तो कांदा जो आहे तो काळपट होतो आणि मग त्याची चव चांगली लागत नाही. त्याच्यामुळं लो मीडियम करत राहायचं आहे. कांदा छान म्हणजे गोल्डन ब्राऊन होत आला की त्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो ॲड करायचा. टोमॅटो चांगलं मऊसूर आपल्याला शिजू द्यायचं. त्याच्यानंतरच सुके मसाले टाकायचे आहे.
इथे मी हळद, गरम मसाला आणि लाल तिखट घेतला आहे सुके मसाल्यामध्ये. त्यानंतर मीठ चवीपुरतं टाकायचं आहे. मी हळद, गरम मसाला हे अर्धा चम्मच टाकलेला आहे आणि लाल तिखट 1.5 चम्मच टाकलेला आहे आणि मीठ अर्धा चम्मच. मीठ चवीनुसार टाकायचं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. पाणी याच्यासाठी टाकायचं आहे, आपण जे हे सुके मसाले म्हणजेच हळद, चटणी, मीठ जे टाकलं आहे ना ते जळावं नाही म्हणून आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. त्यानंतर त्या पाण्याला छान एक उकळी येऊ द्यायची. पाणी जास्त टाकायचं नाही, थोडंसंच पाणी टाकायचं आहे जेणेकरून ते जळाले नाही पाहिजे. आणि पाणी टाकल्यामुळे त्याला तरीसुद्धा खूप छान येते. आता याला एक छान उकळी फुटली की त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची, एकदा मिक्स करायचं. त्यानंतर आपण जे बटाट्याचे बारीक बारीक तुकडे करून ठेवलेले आहेत ते आपण यामध्ये ॲड करूया. खूप सोपी आहे, काही अवघड नाही आहे ही भाजी आणि सगळ्यांनाच एकदा बघितलं तरी सर्वांनाच येईल अशी एवढी सोपी भाजी आहे. आता हे मिक्स झाल्यानंतर तुम्हाला हवं तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता त्यामध्ये, म्हणजे तुम्हाला भाजीची क्वांटिटी जेवढी हवी तेवढं तुम्ही पाणी ॲड करा. आणि आता या भाजीला छान उकळी येऊ द्या. आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि याला छान एक उकळी येऊ द्यायची आहे आणि आपली भाजी तयार होते. हे बघा, भाजीला छान उकळी फुटत आहे आणि तुम्ही भाजीला 2 मिनिट शिजवलं ना तर भाजीला छान ग्रेव्ही येते. जास्त पातळ रस्सा दिसत नाही, छान ग्रेव्ही दिसते. हे बघा, छान उकळी येत आहे आणि आलेली सुद्धा आहे. मी तुम्हाला प्लेटमध्ये घेऊन दाखवते. खरंच खूप छान वास सुटलेला आहे आणि भाजीसुद्धा खूप छान झालेली आहे. अगदी झणझणीत रस्सा भाजी बनवून तयार आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही बटाट्याची भाजी? आवडलीच तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि हो, अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय.